नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या किचनमधील ऊर्जा ही नेहमी सकारात्मक असणं खूप जरुरी असतं। पण आपण आपल्या किचनमध्ये अशा काही गोष्टी ठेवतो ज्या आपल्या किचनमध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार करतात, ज्यामुळे आपल्या जीवनावरती त्याचा असर होतो व आपलं स्वास्थ्य खराब होतं। तर आज आपण त्याच गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील। व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला किचनमध्ये कधीही मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे। बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आदल्या दिवशी पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवायचं। जास्त काळ मळलेल्या पिठामध्ये राहू व शनीचा प्रभाव असतो व तो आपल्या जीवनावरती निगेटिव्ह असर करतो। दुसरी गोष्ट, किचनमध्ये कधी आरसा लावायचा नाही आहे। किचनमध्ये लावलेला आरसा हा किचनमध्ये निगेटिव्ह ऊर्जा तयार करतो। तिसरी गोष्ट, आपल्याला कधीही रात्री जेवलेली उष्टी भांडी सिंकमध्ये ठेवून झोपायचं नाही आहे, जे आपल्या किचनमध्ये नकारात्मक ऊर्जेचं कारण बनतं। आर्थिक स्थिती खराब होते, तसेच माता लक्ष्मी देखील नाराज होते। त्यामुळे रात्री उष्टी भांडी ठेवून झोपायचं नाही। चौथी गोष्ट, किचनमध्ये कधीही आपल्याला औषधं ठेवायची नाही आहेत, कारण किचनमध्ये ठेवलेली औषधं ही निगेटिव्ह ऊर्जा तयार करतं व त्यामुळे घरामध्ये आणखीन आजारपण वाढतं। पाचवी गोष्ट, किचनमध्ये कधीही तुटलेली भांडी ठेवायची नाही आहे किंवा तुटलेल्या भांड्यांचा कधीही वापर देखील करायचा नाही आहे, कारण हे दरिद्रीचं लक्षण असतं व त्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी देखील वाढवतो। तर या 5 गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला किचनमध्ये आपल्याला ठेवायच्या नाही आहेत, ज्या आपल्या जीवनामध्ये निगेटिव्ह ऊर्जा वाढवतात। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।